आणि बिबट्याचा कुठे अनुभव आला? दुसऱ्याची शेळी तर किती लिटर दूध देते? त्याला ते इन्फेक्शन वगैरे काय तसलं काय होत नाही असतात त्याला? नाही आम्ही उचलून नेऊन सोडलं पाहिजे. तुम्हाला काय ओळखायचं? आणि तुम्हाला एक नजर फिरली तरी कोणाचं काय झालंय, कोणाला ताप आलाय, कोणाला सर्दी भरली? ही केस जंगल तोडल्यामुळे ते सगळे बिबटे घुसायला लागले. तर पावसाळ्यात वगैरे कसं पाऊस आला तर काय मग भिजतच सगळं. तुम्ही औषध पाणी घेऊनच फिरतात? किती दिवस मुक्काम इकडे? आता 2 दिवस झाला आली की. 2 दिवस. काय इकडे आहे चारा पाणी भरपूर? चारा पाणी आहे. गाव कुठलं तुमचं? आमचं गाव कागल. कागल. मग तिकडनं सगळीकडे फिरतात का या पट्ट्यातच असतात? नाही तिकडे खालतं गेलतो आम्ही. ते कागल साईडला जात नाही का? कागल साईडला आता चालले ना आम्ही. अच्छा. तर पावसाळ्यात वगैरे कसं पाऊस आला तर काय मग भिजतच सगळं? नाही बकरी भिजतात तर आम्ही पाला बिला मारतावी. तुम्ही पाला मारतात पण बकऱ्यांना काय त्रास वगैरे मग काय आजार बिजार काय? होत्यात की आजारी पडत्यात. मग त्यांना औषध पाणी. तुम्ही औषध पाणी घेऊनच फिरतात? औषध पाणी काय असतं हेच की इकत आणूनच की. पण ते सगळं तुम्हीच करतात, तुम्हाला सगळं कळतं काय ताप बीप काय आला की सगळं? आम्हीच करतो. तर एवढ्या बकऱ्यांमध्ये पण त्यांची पिल्लं त्यांचं संगोपन कसं तुम्हाला जमतं, शक्य होतं ते सगळं? ती याला थोडी थोडी असतात बकरी चालते प्रत्येकाची. आणि तुम्ही पाण्याचं वगैरे कसं करतात मग? हा दादा, पाणी वगैरे आसपास घेतात कोणाचं असेल तर? हा पाणी पण असं चालू असलं की हे करायचं आजूबाजूला. पण आता जी एवढी जी पिल्लं असतात ना, काही गाभण शेळ्या गाभण मेंढ्या असतात ह्याच्यामध्ये, त्यांची पिल्लं असतात. मग ते एकमेकांचं दूध इकडे तिकडे पिलं तर चालतं का? ते बरोबर तेच आम्ही ते हे करताना पिल्ली आम्ही हे ना. आता पिल्ले झाली, आता एखाद्या मेंढीचं पिल्लू झालं तर ते तिचंच दूध पितं का? दुसरी जर मेंढीचं पण पिल्लू झालं तर ते एकमेकांचं पितं का? ते कसं असतं? पितात. मग ते चालतं ना? चालते. त्याला ते इन्फेक्शन वगैरे काय तसलं काय होत काय नाही? होत नाही. मग तेच म्हटलं. साधावर ओळख हा ओळखतायत, पण मी काय म्हणतोय, पण ते दुसरी जर आता 2 शेळ्या व्यायलेल्या असतील तर ते एकमेकांचं दुसरी हिची पिल्लं त्या दुसऱ्याची शेळी पाजतच नाही. पाजत नाही, दूधच सोडत नाही. पण तिला माहिती आहे ही आपली पिल्ले त्यांनाच सोडणार. एवढ्या कळपामध्ये कुठे पण असेल तरी ते बरोबर होतं. जाऊन हुडकणार आपलं पिल्लं. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय ते कष्ट करायला लागत नाही की ते? लहान असताना 8 दिवस. हा, 8 दिवस ते तुम्ही ह्याच्यानेच पाजतात त्याला? नाही आम्ही उचलून नेऊन सोडलं पाहिजे. तिच्या कासेच्या जवळ सोडतात. आणि तिथं आता ही अशी झाली सोडची काय काळजी नाही, हिंची आपोआप. मग आता हे पित नाहीत? आता पितात नाही पण ते बरोबर पितात. आणि दुसरी जर असेल मेंढी तर तिच्याकडे ते देत नाहीत. थान बाटलीन काढून पाजायचं थोडं. पण आता हे मोठं झालं किंवा लहान असताना ते दुसऱ्या मेंढीकडे तर ती देतच नाही तिला? नाही घेतच नाही, ती तिच्या पिल्लालाच देते. आता ही आई नाही, आईशनेच पिते त्यांच्या. म्हणजे एवढ्या कळपांमध्ये पण त्यांना बरोबर कळते जनावरांना. आपलं पिल्लं ओळखतं. आता त्या मेंढीची 2 आहे. त्या मेंढीची 2 ती पिल्ली लाल आहे. ही ना? दोन्ही बी लाल. पण ते दुसऱ्या पिंडीला जाणार नाही, ती आईलाच जाणार. आईलाच जाणार. आता मी एक बघितलं, मी ते एक पिल्लू उचललं तर ती मेंढी माझ्या जवळच ओरडत होती. आपले जनावरांनी पण ओळखतात ना. आणि तुम्हाला काय अजून चारा पाण्याचा काय प्रॉब्लेम होतो का? काय पाऊस कुठं आहे? पाऊस काय येतोय जातोय. कसला पाऊस? तो जिमनीला तर आहे काय? आता सगळं बदललंय. पाणी गावते का प्यायला? आता खाण्याचं कसं करणार तुम्ही आज? खाण्याचं काय करून खाता. आणि तुम्हाला पावसाळ्यात काय समस्या येते? पण तुमचा पाला असतो पण त्यांचं असंच उघड. अशी उघड्यावर मग थंडी ताप थोडं इकडे तिकडे बरं. पण आता याच्यामध्ये जर एखादं जर हे झालं, पण एवढ्या मोठ्या आता किती आहेत ह्या टोटल? 700 होतील. हा, 700 म्हणतायत? 700ला कमीच होत्यात खरं. आम्ही म्हणजे 500च्या वरतीच आहेत? 700च्या खालीच आहेत खरं, अंदाज 500च्या वरती आहेत. पण आता ह्याच्यामध्ये एखाद्याला ताप आला असेल, सर्दी असेल तर ते कसं तुम्ही? चारा खात नाही. पण एवढं ह्याच्यामध्ये एवढं कसं लक्ष राहणार की हीच मेंढा चारा खात नाही, हीच मेंढी नाही? दिवसभर त्यांच्यावर ध्यानच असते ना. तुम्ही शाळा शिकलाय हो. तुम्हाला कागदावरला अक्षर सगळं तुम्हाला समजतात. आम्हाला काय समजायचं? तशी ही शाळा आहे म्हणायची. ही शाळाच आहे एक प्रकारची, खूप मोठी शाळा आहे. आम्हाला ह्यातलं हे सगळं, हे कुणाचं, हे कुणाचं, ते कुणाचं, हे सगळं वळीचं. तुम्हाला काय ओळखायचं? आणि तुम्हाला एक नजर फिरली तरी कोणाचं काय झालंय, कोणाला ताप आलाय, कोणाला सर्दी भरली? ही केस
ह्याला जर ताप आला तर ह्याला लगेच इंजेक्शन करतो आम्ही. हो आम्ही करतोय. पण मला सांगा तुम्ही एवढ्याच 500-700 मध्ये कसं ओळखतात काय की ह्याला ताप आलाय किंवा ह्याला हे झालंय ते कसं ओळखतात? त्यांच्या काय हालचालीमध्ये बदल होतो? ते चरत नाही, चरायचं बंद होतंय. चरायचं बंधन, पण तुमचं लक्ष कसं जातं? ते आता सगळेच चरतायत. बसतोय ना चारा खायचा. आम्ही कसं ध्यान असते त्यांचं. हा चारा खाय, कुठलं चारा खाते कुठलं नाही. हा, म्हणजे तुम्ही जर आता झाडाखाली जर चरायला नेत असेल तर बसतात आणि कळपामध्ये कुठली बाजूला आली आहे, हे लक्ष आली द्यायचं आहे. ना आपण. हा आता तुम्ही आता हिंडाल्याच बघ हम्म, तर बसतोय. हम्म. आता हे कशासाठी? आजच्या चहासाठी? आता ही आताच वाहिलेली आहे का दादा? ही हा? हे पिल्लं इकलंय विकलंय? किती दिवसापूर्वी वाहिली आहे? 2 महिने. 2 महिने. आता आज ते किती दिवस देते आता दूध? आता अजून एक महिनाभर. महिनाभर. त्यांच्यामध्ये काय काय आजार असतात तरी पण? ताप, सर्दी? हा ताप सर्दी ताप सर्दी एवढं आजार आता सगळं आले ते. तुम्हाला काय कुठला आणि बिबट्याचा वगैरे अनुभव आलाय का कुठे? हा बिबट्याचा अनुभव असतो. कुठं कुठं? कुत्रा येतोय, बिबट्या येतोय, लांडगा येतोय, लांडगा येतोय. कोणतर संध्याकाळी आणि 2 पायाचा लांडगा बी येतोय असं आमच्यासारखा. हे नेलं का उचलून कोणाला? नेत्यात. एकाच दुसरं गेलंय? गेले की. आणि बिबट्याचा कुठे अनुभव आला? ते काय शिराळ बघायला. हा, शिराळा? किती दिवसापूर्वी झाली घटना? उन्हाळ्यात. उन्हाळ्यात? मग काय नेलं उचलून? तुम्हाला कोणाला इजा बिजा नाही ना? ते कुत्रं भुकत असेल रात्रीचं. कुत्र्याला नेत्यात. कुत्र्यालाच उचलून नेत आहेत. हा. काय आता जंगल तोडल्यामुळे ते सगळे बिबटे घुसायला लागले. आता किती दिवस इकडे मुक्काम? आता 2-2.5-3 महिने काढले. आता हळूहळू आपलं 15 दिवसात गावी जायचं. आता म्हणजे आता ही जी वागर लावली ना ही, आता ही किती दिवस इकडे? रातभर हे रातभर. पण उद्या दुसरीकडे. आणि उद्या दुसऱ्या जागेला लावायचं. मग आता हे तुम्हाला काय याचं काय इकडे खत पाणी होणार काय? त्याचं कोण जमीन काय देणार की नाही कोण? जमीन काय माप सोनं पिकतंय का? शेतकरी द्यायला लागते. त्यात पोटाला काय देणार आम्हाला? पोटाला देतात पण आता खता पाणीचं काय देत नाहीत. देतात तसं थोडं बहुत. देतात. एकदम माप रात्रीला 2-2 हजार रुपये देते. तर ह्या काय म्हणा तेवढी नाही. धर, बघून धर. आता तुम्हीच सगळे जेवण बनवणार आज? हो, जेवण आम्ही भात आमटी पोटाला आम्ही सुटला. कुठीकडे चाललंय? आहे. ए, ती. बरं तू ते म्हणजे आम्हाला ते नजर आहे हो. नजरेचा गेम आहे तो. कोणचं बकरं ठेवायचं आहे, कोणचं गाभण आहे, कोणचं सगळं म्हणजे ते एवढ्या याच्या गर्दीमध्ये शोधणं म्हणजे ते काय कलाच आहे ती. काय म्हणजे ते हे नाही. ह्या एवढ्या कळपामध्ये मला गाभण कुठल्या कुठल्या ते तुम्ही दाखवाल का? आता याल्यात आता काय सध्या एक तरी 50 पण आहेत. 50-60 गाभण आहेत. पण ते तुम्ही मला तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या अभ्यासाप्रमाणे सांगा ना मला. क्या त्याप्रमाणे तुमचा आवृत्ती आहे पहिले. आता ही गाभण आहे. हे बघ, 8 8 दिवसाची त्या बघ. दिवसात येणार हा, बाहेर. 8 दिवसात. आणि यांचा गाभण किती महिन्याचा असतो पिरियड? 5 महिन्यात. 5 महिन्याचा. अजून एखादी कुठली आहे? आता हे अजून आता हिला नाही म्हणतो तर तुम्हाला सांगतो 2.5 महिने घेणार. हे अजून 2.5 महिने घेणार. 2.5 महिने म्हणजे 2.5 झालेत, 2.5 बाकी आहेत, बाकी. अर्धे झालेत.
आता हे तर जास्त महिन्याचे आहेत, पण असे कमी म्हणजे असं 15 दिवस 1 महिना असेल ते काय चकाकी बिकाकीवरून कळतंय का? तसलं काय उदाहरण दाखवा एखादं. 15 दिवसात येणार. पण हे मोठं आहे हो, हे हे हां हे मला कळलं 15 दिवसात येणार, ह्याचं पोट खूप फुगलंय. पण एक अशी दाखवा की महिन्याभराची आहेत किंवा ते तुम्हाला कळतं का? त्यांच्या अंगावर वेगळी काही चकाकी वगैरे येते का? असं काय आहे का एखादं उदाहरण? आता ही पण मोठीच आहे, ही पण लवकरच येणार आहे. पोट खूप फुगलंय. महिन्याभरात येते. आहे का, सापडते का? आता ही आहे बघा, ही महिन्याभरात येते. हा बघा, ही मेंढर दोन्ही पण महिन्याभरात येते. ही आणि ही, ती नाही, ही आणि ही. नाही मी ते नाही म्हणत आहे हो, आत्ताच लागली आहे नुसती, ते कसं ओळखता येते का? 2 महिन्याच्या पुढं पोटाचा अंदाज येऊन. हा पोटाचा अंदाज 2, 2.5, 3 महिन्याच्या पुढं. उद्या पण यांना चरायला घेऊन जाणार ना लांब आसपास कुठे? रोज 9 पण ते तुम्हाला शेता बितं सगळं सांभाळूनच घ्यावं लागत असेल ना? कोणा सगळं हेच की. पण कोणाच्या वावरात जाऊ नये इकडे तिकडं. हा ते हे करतात की दंगा करले की हे करतात. एक एक जण मारतात मार खायचं. तो बी अनुभव आहे. हा मार खायचा. पण हराळी बिराळी बाकीचं इकडे तिकडे खायला मिळतच आहे ना, देतात ना. त्याला काय अटकाव नाही करत ना? अटकाव रोज संध्याकाळचं हे कुठल्या कुठल्या काय आहे ते पिल्लांना दूध पाजायचं, हे ते सगळं दूध पाजायचं. पाहिजे तेवढं खायला घ्यायचं, बाकीचं पाजायचं. पण दूध पाजताना आता तुम्ही ज्या पिल्लांना ठराविक दूध पाजतायत ना, ते मिक्स पाजतात असं काही नाही ना? हा मिक्स असं काही नाही ह्याच पिल्लांना त्याच्या आईचं असं काही नाही, मिक्स मिक्स. तर किती लिटर दूध देते? 200 1 मिली 1 मिली 200 मिली. म्हणजे पिल्लांच्या संगोपनापुरती हा आपलं. पिल्लांच्या संगोपनानंतर आणि तुम्हाला काय चहा पाण्याला थोडंफार झालं तर इकडे तिकडे. त्या पाण्याला कुठली जाते दादा ही? ही कर्नाटकी म्हणायचं, मंड्याळ. मंड्याळ. मंड्याळ ह्याच्यामध्ये माडग्या नाही ना? माडग्याळ पांढरी आहे ती माडग्याळ. एखादी ते नागपुढे आलेली असते ती माडग्या ना? ती एवढं प्युअर नाही, ते बकरा बांधला आणले. ते क्रॉस मध्ये असेल. ते बकरा बाहेर बांधलाय. ती मंड्याळ बकरा हा तो 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 बरोबर. तो पुरा आम्ही आणला. आणि हा म्हणताय तो हा तो हा मंड्याळ म्हणायचा. मंड्याळ. मंड्याळ म्हणजे ही सगळी जो कळप आहे तो मंड्याळचाच आहे जास्त. मंड्याळ आणि आपली दपळे आणि आपली साधी म्हणजे कोरास मध्ये. अच्छा.